Okay, friends, today we start the new topic, and that one is nothing but the transition and inner transition elements. Okay, actually, we can consider here before this topic, we can discuss here that one is nothing but the elements of group number 16, 17 and 18. Okay, आपल्याला 11th स्टँडर्डला दोन टॉपिक्स आहेत and that are nothing but the S block elements. In S block elements, you know very well, there are the group number 1 and group number 2 elements are covered. Okay, in P block elements in 11th standard for your syllabus, there is the group number 13, 14 and 15. And in 12th standard, in P block elements, that is nothing but the group number 16, 17, 18 elements. And after that, the D block elements and F block elements, you know very well, the D block elements are called as the transition elements. Okay, while the F block elements are called as the inner transition elements. ओके, आता हे आपल्याला शिकत असताना हा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता व्हॉट इज द डी ब्लॉक एलिमेंट्स, व्हॉट आर द एफ ब्लॉक एलिमेंट्स, या ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स CR. आता आपल्याला हा पिरियडिक टेबल आपल्याला दिलेला आहे. ओके, तुम्हाला पिरियडिक टेबल माहिती आहे बाळांनो, यू नो व्हेरी वेल. देर आर द व्हर्टिकल कॉलम्स विच आर प्रेझेंट अँड दॅट वन इज कॉल्ड एज द ग्रुप्स. फाईल we can say here the horizontal rows which are present in this periodic table, that one is called as the period. There are total 7 periods are present in periodic table. File the group number 1, 2, 3 like this one, there is the 18 groups are present in a periodic table. Okay, if you can consider here this one, this is the in first group, that and second group, these elements are called as the S block elements. File the group number 13, 14, 15, 16, 17 and 18, all these elements are called as the P block elements. Okay, in this S block and P block, from the group number 3 to group number 12, the elements which are placed and that are called as the D block elements. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. And at the bottom of the periodic table, there are the lanthanoids and actinoids are present. So these lanthanoids and actinoids that are called as the F block elements. हे आपल्याला 11 मध्ये पण आपल्याला झालेलं आहे बाळांनो, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला द पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट म्हटलं तर आपल्याला फटकन लक्षात आलं पाहिजे की समजून चला आता आपल्याला ह्या टॉपिकची इंट्रोडक्शन घ्यायचे, लक्षात घ्या. मग आपल्याला पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट म्हटलं की आपल्याला माहिती आहे डी ब्लॉक एलिमेंट्स कुठे आहेत, तर एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की डी ब्लॉक एलिमेंट्स दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणायचं, डी ब्लॉक एलिमेंट्सची डेफिनेशन काय आहे ती पण आपण घेणार आहे, पण वन बाय वन क्लिअर करूया. सो डी ब्लॉक एलिमेंट्स विच आर प्लेस्ड इन बिटवीन ग्रुप नंबर 2 अँड ग्रुप नंबर 13. इन बिटवीन म्हटलं मी, लक्षात घ्या. म्हणजे ग्रुप नंबर 2 आणि ग्रुप नंबर 13 याच्यामध्ये जी काय आहेत त्या एलिमेंट्सना काय म्हणायचं, डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं. दॅट आर नथिंग बट द डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. ओके, नंबर नेक्स्ट थिंग, डी ब्लॉक एलिमेंट्स ऍक्च्युअली कुठून कुठपर्यंत आहेत, तर इन बिटवीन 2 अँड 13 आहेत, लक्षात घ्या. पण ऍक्च्युअली डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट फ्रॉम ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. हे जे ग्रुप आपल्याला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड 12, हे जे 10 ग्रुप दिलेत का नाही, दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड एज द डी ब्लॉक एलिमेंट्स. पहिला पॉइंट क्लिअर. नंबर नेक्स्ट थिंग, व्हेन यू कॅन कन्सिडर द पोझिशन ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट, इट कॅन बी स्टार्टिंग फ्रॉम द पिरियड नंबर 4. लक्षात घ्या, हे पिरियड नंबर 4 पासून सुरुवात झाली, पिरियड नंबर 5, पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर 7. बरोबर आहे बाळांनो. म्हणजे इथं पिरियड नंबर 1, 2 आणि 3 मध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स आपल्याला मिळत नाहीत. द स्टार्टिंग ऑफ दिस डी ब्लॉक एलिमेंट इन अ पिरियडिक टेबल, द पोझिशन ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स फ्रॉम द पिरियड नंबर 4, पिरियड नंबर 5, 6 अँड 7 याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. ओके, आता हे झालं डी ब्लॉकची एलिमेंटची पोझिशन. आता आपल्याला एफ ब्लॉक घ्यायचा आहे. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द एफ ब्लॉक एलिमेंट्स अँड दॅट आर कॉल्ड एज द लॅन्थॅनॉइड्स अँड ऍक्टिनॉइड्स. आता आपल्याला ह्या एफ ब्लॉकला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. मग एफ ब्लॉकची डेफिनिशन किंवा इनर ट्रान्झिशनची डेफिनिशन ही आपल्याला क्लिअर करायची आहे, सी वन बाय वन. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल तुमच्या, इन पिरियड नंबर 6 द एलिमेंट विच कॅन बी प्रेझेंट फ्रॉम 57 टू 71. हे 57 टू 71 म्हणजे इथं 57 ला लॅन्थॅनम आहे, लक्षात घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर 58 टू 71 ही जी 14 एलिमेंट्स आहेत ती पण इथंच आहेत.
लक्षात आलं? म्हणजे लॅन्थॅनम धरून इथं टोटल आली 15 इलेमेंट्स आली बाळांनो. आणि ही जी लॅन्थॅनमच्या नंतर जी इलेमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर दॅट आर कॉल्ड एज द लॅन्थॅनाइड्स, या लॅन्थॅनॉइड्स, या लॅन्थॅनोन्स अल्सो. इन जनरली आपण त्याला काय म्हणूया, लॅन्थॅनाइड्स. ओके, आता ही लॅन्थॅनाइड्स इथे आहे. मग कुठे आहेत लॅन्थॅनाइड्स? द पोझिशन ऑफ लॅन्थॅनाइड इज इन पिरियड नंबर 6 अँड ग्रुप नंबर 3. लक्षात घ्या, ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 6 मध्ये कोण आहेत? लॅन्थॅनॉइड्स आहेत. ओके, आता त्याच्या खाली गेलो आपण. इन पिरियड नंबर 7 द एलिमेंट्स फ्रॉम atomic number 89 to 103. So these all 15 elements which are present in this square and that are nothing but these are called as actinides. That is the position of actinide in a period number 7 and group number 3. लक्षात आलं का बघा? म्हणजे थोडक्यात लॅन्थॅनाइडची पोझिशन आपण आपल्या लक्षात आली, पिरियड नंबर 6 आणि ग्रुप नंबर 3. ऍक्टिनॉइडची पण पोझिशन लक्षात आली, पिरियड नंबर 7 आणि ग्रुप नंबर 3. बरोबर आहे? इथपर्यंत आयडिया क्लिअर? म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात अशी आली की एफ ब्लॉक एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3 मध्ये काय आहेत? तर एफ ब्लॉक आहेत. हे बघा इथं आले बाळांनो. आणि डी ब्लॉक जर घेतलं तर फ्रॉम ग्रुप नंबर 3 to group number 12 all these elements are called as the D block elements. आयडिया क्लिअर? म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आता याची इंट्रोडक्शन, पिरियडिक टेबलची इंट्रोडक्शन आपल्या लक्षात आली. आता लास्ट इयरला तुम्ही अगदी डेफिनिशन शिकलेला आहे. लास्ट इयरला तुम्हाला पिरियडिक टेबल हा टॉपिक झालेला आहे. अँड इन दॅट पिरियडिक टेबल यू कॅन डिस्कस हियर द एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट अँड डेफिनिशन ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट वन ॲज वेल ॲज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक हे पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला झालेलं आहे बाळांनो. त्याच्या वेळेस आता इथं जरा आठवत असेल तर बघा, मी फटकन बोलतो आता. इथं एस ब्लॉक एलिमेंट तुम्ही कोणाला म्हणता? तर या दोन ग्रुपला, ग्रुप नंबर 1 and 2. पण ऍक्च्युअली एस ब्लॉकची डेफिनिशन काय? तर एस ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल ऑफ देअर आउटर मोस्ट शेल. बरोबर आहे? म्हणजे एकदम बाहेरची एनर्जी लेवल आहे, त्याच्यामधल्या एस ऑर्बिटल मध्ये जर का शेवटचा इलेक्ट्रॉन गेला तर त्यांना काय म्हणायचं? एस ब्लॉक एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, आता इथं हायड्रोजन घेतलं तर याचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, 1s1 आहे, ॲटॉमिक नंबर 1 आहे. लिथियम घेतलं 2s1 आहे. आता लक्षात येतंय का बघा? आता मी क्लिअर बोलतोय. सोडियम घेतलं 3s1, अगोदर निऑन कम्प्लिटली फुलफिल्ड असणार आहे. आता हे लक्षात येईल तुमच्या. पोटॅशियम 4s1, रुबिडियम 5s1. म्हणजे हे सगळे जे आहेत का ना, हे सगळे s1 आहेत. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिटल, एस ऑर्बिटल ऑफ देअर आउटर मोस्ट शेल. लक्षात आलं? आणि हे घेतले 2s2, 3s2, 4s2, कॅल्शियम 4s2, स्ट्रॉन्सियम घेतला 5s2, बेरियम घेतला 6s2. हे सगळे s2 आहेत. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये, पण आउटर मोस्ट शेल मध्ये तर मात्र त्यांना काय म्हणायचं? एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं. बरोबर बाळांनो? त्याच्यानंतर पी ब्लॉक एलिमेंट्स तुम्ही कोणाला म्हणता? तर सेम अगदी. पी ब्लॉक एलिमेंट्स आर एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल ऑफ देअर आउटर मोस्ट शेल. एकदम. आता इथं घ्या, हा पी ब्लॉक आला म्हणजे इथं जर तुम्ही गेला तर हा पिरियड नंबर 2 आहे, याचं 2p1 येणार आहे. बोरॉन आता ॲटॉमिक नंबर 5 माहिती आहे आपल्याला, 1s2, 2s2, 2p1. बरोबर आहे? आता डायरेक्ट बोलतो मी, लिहित नाहीये. हा 2p2, 2p3, 2p4, 2p5, 2p6. म्हणजे इथं पिरियड नंबर लक्षात येतोय का बघा? आता इथं आला पिरियड नंबर 3 आहे, म्हणजे हा 3p1 असणार आहे. 3p1 पी मधला फर्स्ट आहे, लक्षात घ्या. हा 3p2, 3p3 लाईक दॅट वन. तसं जर अगदी तुम्ही इथं गेला समजून चाला, तर हा इंडियम आहे. इथं 5 नंबरचा पिरियडिक टेबल पिरियड आहे. तर मग मात्र इथं काय आला? 5p1, 5p2, 5p3 लाईक दॅट वन, 5p4, 5p5, 5p6. असे हे आपल्याला पी ब्लॉक आहेत, म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये. बरोबर आहे? आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो? पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. आणि इथं जर का जनरल कॉन्फिगरेशन घेतलं एस ब्लॉकचं, तर आठवत असेल तर बघा, इट इज द NS1 or 2. N इज नथिंग बट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज नथिंग बट द पिरियड नंबर. बरोबर? आणि पी ब्लॉकचं घेतलं तर NS2 NP1 to 6. हे तुम्हाला बाळांनो झालेलं आहे.
लक्षात घ्या. सो दॅट वन इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ एस ब्लॉक अँड पी ब्लॉक जी तुम्ही 11 मध्ये शिकलेला आहे. आता तुम्हाला 12th ला काय शिकायचं आहे तर दॅट वन इज द डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. आता डी ब्लॉक एलिमेंट्स आपल्याला ही माहिती आहेत, बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही गेला स्कॅन्डियम घेतलं, ॲटॉमिक नंबर 21 आहे. लक्ष देताय का बघा. ओके, बरोबर. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे सुरुवात आपण कुठून करतो तर इट इज द 1s2, देन यू कॅन राईट हिअर 2s2, देन 2p6. आठवतंय का बघा. 3s2, 3p6. आपल्याजवळ टोटल 21 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्या इथं किती झाले हे 10 प्लस 8 18 झाले, बरोबर आहे. अजून आपले 3 राहिलेत. 3p नंतर काय येतं 4s2 आणि मग काय येतं 3d1 येतं. लक्षात आलं का बघा बाळांनो, बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपण इथपर्यंत जे कॉन्फिगरेशन आहे ते लिहिताना आपण असं लिहितो आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. इथं स्कॅन्डियम आहे, स्कॅन्डियमच्या अगोदरचा इनर्ट गॅस. लक्षात घ्या, स्कॅन्डियम आहे 4th पिरियड मध्ये, 3rd पिरियड मधला इनर्ट गॅस आर्गॉन. लक्षात आलं. म्हणजे इथं आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड आणि हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. इथं म्हणजे राहिलं काय पुढं हे बघा, हा 4s2 इथं आणि परत काय आला 3d1. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट आपण कोणाला म्हणतो तर आता इथं डेफिनेशन लक्षात घ्या की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल ऑफ देअर. हा शब्द महत्वाचा आहे अँड इट इज नथिंग बट द पेनाल्टीमेट शेल. आठवतंय का बघा पाहिजे तर. पेनाल्टीमेट म्हणजे काय लास्ट बट वन, म्हणजे एकदम आउटर मोस्ट नाही, त्याच्या आतली. कारण आउटर मोस्ट शेल कोण आली मला सांगा इथं तर 4th एनर्जी लेवल आली. म्हणजे स्कॅन्डियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर 1s2, 2s2, 2p6 सेकंड एनर्जी लेवल कंप्लीट आली. 3rd एनर्जी लेवल मध्ये काय येईल 3s2, 3p6. 3rd एनर्जी लेवल मधलं 3d भरायच्या अगोदर काय 4h ची एनर्जी कमी आहे, म्हणजे 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले आणि मग इलेक्ट्रॉन कुठे आला परत 3d मध्ये आला. म्हणजे आउटर मोस्ट शेल झाली 4th, बरोबर आहे एनर्जी लेवल, आणि त्याच्या आतली त्याला म्हणायचं पेनाल्टीमेट. आणि म्हणून डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय आहे तर डी ब्लॉक एलिमेंट्स आर डिफाइन्ड ॲज दॅट एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल. लक्षात घ्या, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल ऑफ देअर पेनाल्टीमेट शेल दॅट इज कॉल्ड ॲज द डी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे इथं जर गेला बाळांनो तर हा तुमचा 3d1 असणार आहे, हा 3d2, हा 3d3 असं पुढे जाणार आहे तुम्ही. लक्षात घ्या, इथं 3 नंतर 3d नंतर इथं काय येईल 4d. ऍक्च्युली इथं 5th पिरियड आहे. लक्षात घ्या, इन 5th पिरियड दिस इज द 5s2 आणि 5s झाल्यावर काय येतं 4d. गेल्या वर्षी स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये तुम्ही अबाव प्रिन्सिपल शिकलाय, जरा त्याचंही थोडंसं आणि कॉन्फिगरेशन आपल्याला जमलं पाहिजे पटकन बाळांनो. म्हणजे हा इथं 5s झाल्यावर काय येणार 4d, म्हणजे आउटर मोस्ट 5th एनर्जी लेवल आहे, त्याच्या आतला 4d पेनाल्टीमेट. म्हणून इथं आपण डी ऑर्बिटल मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री घेतली ऑफ देअर पेनाल्टीमेट शेल अँड दॅट आर कॉल्ड एज द डी ब्लॉक एलिमेंट्स. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर हिअर द डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स ही पहिल्यांदा आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. ओके, आता डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन झाली अँड दॅट डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. मग असं काही वेगळं आहे का की डी ब्लॉक एलिमेंट्स अँड ट्रान्झिशन एलिमेंट्स आर सेपरेट फ्रॉम इच अदर. नाहीये. Actually, D block elements are called as the transition elements, you know very well, and F block elements are called as the inner transition elements. मग नेमकं ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय तर याची डेफिनेशन आपल्याला अगदी थोडक्यात लक्षात आली पाहिजे. लक्षात घ्या, समजून घ्या. आता ट्रान्झिशन एलिमेंट्स आर नथिंग बट that elements, what I say here, transition elements are that elements in which, what I say, in which the d orbital is incompletely filled. बघा मी काय म्हटलं, d orbital is incompletely filled either in their atomic state or in their ionic state. ओके, मी अगदी थोडक्यात लिहितो इथं. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणायचं तर असे एलिमेंट्स की ज्यांच्या ॲटॉमिक स्टेट असू द्या, म्हणजे ॲटमचं कॉन्फिगरेशन घ्या किंवा आयनचं कॉन्फिगरेशन घ्या. लक्ष देतंय का बघा, जर त्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल असेल तर त्यांना म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट्स.
पटतंय बाळांनो? म्हणजे आता इथं जर तुम्ही गेला तर हा स्कॅन्डियम 3D1 येणार आहे, नंतर कॉन्फिगरेशन आपण घेणार आहे आणि परत आठवण करून देतो. हा 3D2, हा 3D3 असं जर आपण करत गेलो तर इथं झिंक जो आहे तो 3D10 येतो. म्हणजे झिंकचं कॉन्फिगरेशन काय आलं तर इट इज नथिंग बट 4s2 3D10. लक्षात घ्या, त्याच्या अगोदरचा आर्गॉन हा कम्प्लिटली फुलफिल्ड असणार आहे. म्हणजे इथं डी ऑर्बिटल आहे का नाही, हे डी ऑर्बिटल काय आलं, कम्प्लिटली फुलफिल्ड आलं. इट इज नॉट इनकम्प्लिटली फिल्ड. लक्षात घ्या, मग कम्प्लिटली फिल्ड असेल तर दॅट इज नथिंग बट द झिंक कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन इलेमेंट. झिंकला ट्रान्झिशन इलेमेंट म्हणायचं नाही, पण झिंक इज द डी ब्लॉक इलेमेंट, कारण लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल ऑफ देअर पेनाल्टिमेट शेल. दिस इज आउटर मोस्ट, दिस इज द पेनाल्टिमेट. लक्षात आलं का बघा? म्हणजे झिंक मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये जातोय, ऑफ देअर पेनाल्टिमेट शेल म्हणतोय आपण, म्हणून त्याला डी ब्लॉक म्हटलं. पण झिंकला ट्रान्झिशन इलेमेंट का नाही म्हटलं तर झिंक मधलं डी ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे. पण ट्रान्झिशन कोणाला म्हणायचं तर डी ऑर्बिटल इनकम्प्लिटली फिल्ड असेल तरच त्याला काय म्हणायचं, ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणायचं. एक पॉइंट क्लिअर? म्हणजे ट्रान्झिशन इलेमेंट्स आर दॅट इलेमेंट्स इन विच द डी ऑर्बिटल इज इनकम्प्लिटली फिल्ड इन देअर आयदर ॲटॉमिक स्टेट ऑर आयोनिक स्टेट. आता उदाहरणार्थ हे बघा, जर का मी झिंक 2+ घेतला, Zn2+, आणि याचं कॉन्फिगरेशन घेतलं तर मला माहिती आहे 2 इलेक्ट्रॉन कुठले जाणार, 4s मधले. म्हणजे जरी याचं मी आयोनिक कॉन्फिगरेशन घेतलं तरी मला काय मिळणार आहे बाळांनो, 3D10. म्हणजे डी ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड अँड हेन्स द झिंक कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. मग जी कंडिशन झिंकची आहे तीच कंडिशन कॅडमियमची आहे, तीच कंडिशन मर्क्युरीची आहे. लक्षात येत आहे का बघा? म्हणजे दिस वन इट इज द ग्रुप नंबर 12 इलेमेंट्स. लक्षात ठेवा, ग्रुप नंबर 12 इलेमेंट्स आर द डी ब्लॉक इलेमेंट्स बट दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन इलेमेंट्स. त्यांना ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणायचं नाही, पण ग्रुप नंबर कोणता, 12. लक्षात घ्या, ग्रुप नंबर 12 आर द डी ब्लॉक एलिमेंट्स. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट दे आर द डी ब्लॉक एलिमेंट्स. बरोबर आहे? अँड दे कॅन बी शोज द सिमिलर प्रॉपर्टीज विथ डी ब्लॉक एलिमेंट, देअरफॉर दे आर कन्सिडर्ड ॲज द डी ब्लॉक. But which having the completely filled orbital, therefore they are not considered as ट्रान्झिशन इलेमेंट्स. लक्षात आलं? ट्रान्झिशन इलेमेंटची ही बाळांनो डेफिनेशन झाली. जमलं? आता मग प्रश्न असा येतो, जरा थोडं कॉन्फिगरेशनच्या वेळेस आणि मी परत रिपीट करणार आहे, पण इथल्या इथं आपण क्लिअर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल जर का मी असं म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर द कॉपर, ओके, atomic number 29, you know very well, the electronic configuration is the argon, then 4s1. आता इथं आपण घेतलंय बघा 4s1, 11th मध्ये झालेलं आहे तुम्हाला, आणि 3D10 आहे. मग इथं कॉपर आहे. Copper can be also having the 3D10 completely filled orbital. Then how it can be the transition element? याला ट्रान्झिशन म्हणायचं का तर म्हणायचं का तर ज्या वेळेस तुम्ही कॉपरचा 2+ घेता, लक्षात आलं का बघा, 2+ घेतला की हा 4s मधला एक जाईल, 3D मधला एक जाईल, म्हणजे तुमच्या जवळ कॉन्फिगरेशन बाळांनो काय मिळालं, 3D9. म्हणजे इन ionic state the copper 2+ having, it is nothing but the cupric ion which can be having the 3D9 configuration which is the incompletely filled orbital, and therefore copper can be considered as a transition elements. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. डिफाईन ट्रान्झिशन इलेमेंट्स एका मार्काला जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, ट्रान्झिशन इलेमेंट्स आर दॅट इलेमेंट्स इन विच डी ऑर्बिटल इज इनकम्प्लिटली फिल्ड आयदर इन देअर ॲटॉमिक ऑर आयोनिक स्टेट ऑफ दॅट इलेमेंट. इट इज कॉल्ड एज द ट्रान्झिशन इलेमेंट्स. पटलं बाळांनो? आणि आणखीन एक लक्षात घ्या बघा, हा ग्रुप नंबर 11 लक्षात राहण्यासारखा आहे. अगदी सगळे इलेमेंट्स, उदाहरणार्थ कॉपर, सिल्वर आणि गोल्ड आहे. म्हणजे कॉपर आपल्याला माहिती आहे तांबे आपण म्हणतो, बरोबर आहे. सिल्वर म्हणजे चांदी आणि एयू गोल्ड, ऑरम म्हणजे गोल्ड सोनं म्हणतो. तांब, चांदी, सोनं, ग्रुप नंबर 11. अँड दीज ग्रुप नंबर 11 इलेमेंट्स, ग्रुप नंबर 11 इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज कॉइनेज इलेमेंट्स. लक्षात घ्या, यांनाच काय म्हणायचं, कॉइनेज इलेमेंट्स. म्हणजे या इलेमेंट्स पासून अगदी म्हणजे आपण हिस्ट्रीमध्ये वगैरे शिकलो असेल की कॉइन्स तयार करायचे, बरोबर आहे. मग काही वेळा आपल्याला माहिती आहे चांदीचे कॉइन्स असायचे, सोन्याचे असायचे, कॉपरचे कॉइन्स असायचे. म्हणून ग्रुप नंबर 11 इलेमेंट्स दॅट आर द कॉपर, सिल्वर, गोल्ड, इट इज कॉल्ड ॲज अ कॉइनेज इलेमेंट्स. हा एक पॉइंट आपल्याला सीईटी साठी लक्षात असावा, इथं रेफरन्स आला म्हणून क्लिअर केलं. ओके, सो दिस वन इट इज नथिंग बट द ट्रान्झिशन इलेमेंट्स. ओके, आता ट्रान्झिशन इलेमेंट्स नंतर आपल्याला पुढचं घ्यायचं आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय
तर परत क्लिअर आहे. आता हे पुढे येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कधी आपल्या पुस्तकामध्ये ट्रान्स एलिमेंट सगळा पार्ट संपल्यानंतर मग इनर ट्रान्झिशन आहे, म्हणजे एफ ब्लॉक आहे. पण त्याची डेफिनेशन आपण इथंच क्लिअर करूया. मग आता एफ ब्लॉक एलिमेंट विच आर प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल दॅट आर द लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. मग आपण एफ ब्लॉक कोणाला म्हणतो, तर परत एकदा लक्षात घ्या. एफ ब्लॉक एलिमेंट्स आर दॅट एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एफ ऑर्बिटल ऑफ देअर, आठवतंय का बघा बाळांनो, प्री पेनाल्टीमेट शेल. प्री पेनाल्टीमेट म्हणजे काय आता येणार, पेनाल्टीमेट म्हणजे लास्ट बट वन, म्हणजे शेवटून दुसरी इकडे आली, बरोबर आहे. प्री पेनाल्टीमेट त्याच्या आतली, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे एफ ऑर्बिटलची सुरुवात कुठून होते, तर फोर्थ एनर्जी लेवल पासून. कारण का आपल्याला माहिती आहे फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये फक्त कोण आहे, 1s. सेकंड एनर्जी लेवल मध्ये 2s 2p, बरोबर का. थर्ड एनर्जी लेवल मध्ये 3s 3p 3d. आणि फोर्थ एनर्जी लेवल पासून पुढे काय, 4s 4p 4d 4f, लक्षात घ्या. फिफ्थ पासून पुढे परत 5s 5p 5d 5f लाईक दॅट वन. मग 4f जर का मला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर ही जर प्री पेनाल्टीमेट आहे म्हणजे अगोदरची, तर याच्या अगोदरची पेनाल्टीमेट म्हणजे फिफ्थ एनर्जी लेवल आली आणि आउटर मोस्ट एनर्जी लेवल म्हणजे सिक्स्थ आली. आणि जर का मी इथं कॉन्फिगरेशन घेतलं तर लक्षात येईल तुमच्या लॅन्थॅनॉइडच्या अगोदर बघा 6s2, बेरियम काय येणार 6s2, पटतंय का. हा 6s1 झाला, हा 6s2 झाला, म्हणजे आउटर मोस्ट एनर्जी लेवल आली 6, पटलं बाळांनो. त्याच्यानंतर इथं आता काय होणार, एक न कमी 5d, बरोबर आहे. म्हणजे ही झाली प्री पेनाल्टीमेट आणि 5d नंतर पुढे हे सगळे एफ मध्ये जाणार आहेत, लक्षात घ्या. मी काय म्हटलं कळालं. मग हे जर एफ मध्ये जाणार तर ते कुठं जाणार, 4f मध्ये. म्हणजे एफ ब्लॉकची आपल्याला काय डेफिनेशन आली, तर एफ ब्लॉक एलिमेंट्स आर दॅट एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एफ ऑर्बिटल ऑफ देअर प्री पेनाल्टीमेट शेल अँड दॅट आर कॉल्ड एज द एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, आणि तसंच आता आपल्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, एफ ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. जसं ट्रान्झिशन एलिमेंट्सला तुम्ही म्हटला डी ऑर्बिटल इज इनकम्प्लिटली फिल्ड, बरोबर आहे, इन देअर ॲटॉमिक ऑर आयोनिक स्टेट. तसं इथं आपण असं म्हणूया की इन दिस एलिमेंट्स, इन एफ ब्लॉक एलिमेंट्स, इफ द एफ ऑर्बिटल इज इनकम्प्लिटली फिल्ड इन देअर ॲटॉमिक ऑर आयोनिक स्टेट ॲट दॅट टाइम दॅट आर कॉल्ड एज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. थोडक्यात काय, ट्रान्झिशनच्या आतलेत. इथं असलं डी, इथं 5d येईल ना, म्हणजे याला इनर, तुम्ही ट्रान्झिशन म्हटला त्याच्या आतली, म्हणजे काय आली, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लक्षात येते का बघा बाळांनो. म्हणजे याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा डेफिनेशन क्लिअर पाहिजेत. ओके, आता जर मला एफ ब्लॉकचं आणि डी ब्लॉकचं जनरल कॉन्फिगरेशन लिहायचं असेल, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर मला माहिती पाहिजे. जसं आपण एस ब्लॉकला मगाशी लिहिलं, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एस ब्लॉक एलिमेंट, तर आपण एस ब्लॉक साठी काय लिहिलं, ns1 or 2, म्हणजे 1s1 1s2 असं. n इज नथिंग बट द नंबर ऑफ पिरियड या प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पी ब्लॉक साठी काय लिहिलं, ns2, हे झाले 11वीला सगळ्याला, 1 to 6, np 1 to 6, हे झालं पी ब्लॉक साठी, बरोबर आहे. आता डी ब्लॉक साठी आपल्याला माहिती आहे, इथं घ्या आता डी ब्लॉक. डी ब्लॉक हा पेनाल्टीमेट मध्ये जाणार आहे, म्हणजे इथं जे डी ऑर्बिटल असणार आहे ते डी ऑर्बिटल काय येणार, n-1, कारण इकडं हा तुमचा फोर्थ एनर्जी लेवल आली 4s2 आणि हा 3d झाला, लक्षात घ्या. म्हणजे इथं जर 4 n इज इक्वल टू 4 असेल तर ns2, आता लक्षात आलं का बघा, इथं आलं ns2, इन जनरल बोलतोय आपण, बरोबर. आणि n-1 आणि इथं n-1 च्या वर काय येईल, d1, सॉरी n-1, ओके, d आणि 1 to 10 असं असणार. आणि 4s, आता इथं 4s2 आहे लिहिलंय, पण काही वेळा आपल्याला माहिती आहे क्रोमियम आणि कॉपरला 4s1 येतं, म्हणजे 1 or 2 असं लिहिलं तरी चालेल. So this is the general electronic configuration for the D block elements, n-1d 1 to 10 and 4s 1 or 2. ओके, आणि शेवटचं आपल्याला F ब्लॉक एलिमेंट्स आहे. आता F ब्लॉक एलिमेंट आपल्याला माहिती आहे हे 4f मध्ये आहेत, लक्षात घ्या. म्हणजे फोर्थ एनर्जी लेवल, आता आपण जर का आउटर मोस्ट घेतली तर सिक्स्थ एनर्जी लेवल आहे ही, म्हणजे n इज इक्वल टू आलं 6 ns2, बरोबर आहे. आता n इज इक्वल टू 6 आहे, लक्षात येत आहे का बघा. मग त्याच्या अगोदर आणखीन n-1d म्हणजे 5 आला इथं, हा ओके. मग 5d मध्ये किंवा 6d मध्ये किती असतं,
तर 0 किंवा 1 असतं, 0 और 1 म्हणजे n-1d 0 और 1 पुढे कॉन्फिगरेशन मध्ये लक्ष इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लक्ष येतील. ओके, आणि ns2 आणि इकडे जर घेतलं तर n-2 आता f येणार आहे आणि f कुठं येणार 1 to 14 कारण आपल्याला f ची कॅपॅसिटी माहिती आहे 14 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स म्हणजे आपण काय म्हणतोय एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर काय येईल n-2f 1 to 14 n-1d 0 or 1 आणि ns2 n म्हणजे 6 येणार आहे. लक्षात घ्या लॅन्थॅनॉइड साठी इथं 6 आणि ॲक्टिनॉइड साठी इथं 7 येणार आहे. ओके, आपण आणि पुढे कॉन्फिगरेशन घेणार आहे का नाही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यावेळेस क्लिअर करूया. म्हणजे थोडक्यात बाळांनो इंट्रोडक्शनची टॉपिकची इंट्रोडक्शन, त्यानंतर डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट अँड डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यानंतर मग एफ ब्लॉक एलिमेंट्स त्याची डेफिनेशन अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इथं नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करणार आहे की धिस कॅन्डियम टू झिंक धिस सिरीज इज कॉल्ड एज द 3D ट्रान्झिशन सिरीज कारण इथं 3D ऑर्बिटल भरणार आहे. लक्षात घ्या दिस वन यट्रियम टू कॅडमियम दिस वन इट इज कॉल्ड एज द 4D ट्रान्झिशन सिरीज. ओके, दिस वन दॅट वन इज नथिंग बट अप टू द मर्क्युरी इथं लॅन्थॅनम आहे 57 आणि डायरेक्ट मग 72 आहे बघा हफनियम टू मर्क्युरी 70 to 80. दिस वन इट इज कॉल्ड ॲज 5D म्हणजे इथं 6 आहे ना तर इथं 5D, इथं 7 आहे तर याला 6D म्हणायचं. म्हणजे 3D 4D 5D आणि 6D अशा 4 ट्रान्झिशन सिरीज आहेत. 3D लाच म्हणायचं फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज आणि फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. लक्षात येत आहे. तर आपल्याला याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये घ्यायचं आहे. आपल्याला डिटेलमध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे दॅट वन इज नथिंग बट 3D ट्रान्झिशन सिरीज. याच्यामध्ये आपल्याला बाळांनो याचे पिरियडिक ट्रेंड्स घ्यायचे दॅट इज नथिंग बट द ॲटॉमिक साईज या आयोनिक रेडियस आयोनायझेशन एन्थाल्पी या यू कॅन से फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लाईक दॅट वन किंवा मेटॅलिक कॅरेक्टर इज ऑल्सो देअर, कलर इज ऑल्सो देअर, कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज लक्षात येते का बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल्सो देअर. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला 1 by 1 ह्या पहिल्यांदा आपल्या सिलेबसला डिटेलमध्ये ही 3D ट्रान्झिशन सिरीज आहे ती आपण क्लिअर करणार आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑक्सिडेशन स्टेट ते एक महत्वाचं आहे ते आपण क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.